रावजी भोईर यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्ताने एक विशेष कार्यक्रम प्रतिवर्षी राबवला जातो. तो म्हणजे 31st हा कार्यक्रम दरवर्षी राबवला जातो आणि परिसरातील सर्व खेळाडू इथे येत असतात. सर्वांची उपस्थिती तर असतेच असते, पण पावसाची उपस्थिती असते हे विशेष आहे. नाहीतर तपश्चर्या करून सुद्धा पाऊस पडत नाही. पण ते पाऊस सुद्धा त्यांच्या वाढदिवसाची वाढदिवस वाट पाहतो, की यांचा वाढदिवस कधी येतो आणि मी कधी पडतो. आणि खरोखर या निमित्ताने, या वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्ण भिवंडी तालुक्याचं त्यांनी संघटन टिकून ठेवलेलं आहे, हे विशेष आहे. आणि नुकता वाढदिवस साजरा करत नाही, तर मला आवर्जून ते बोलवतात, की तुम्ही आलेच पाहिजेत. आणि यावर्षी त्यांनी वाढदिवसानिमित्ताने अगोदरच आपल्या आश्रमासाठी विटा पाठवून दिलेल्या आहेत. विटा पाठवून दिलेल्या आहेत. तर खरोखर त्यांचा एक आदर्श घेण्यासारखा आहे, की प्रत्येक वर्षी या आपल्या परिसरामध्ये एक आगळं-वेगळं कार्यक्रम राबवतात. काही-काहींचा वाढदिवस फार्म हाऊसवर होतो. तिथे डिपॉझिट भरला जाते आणि मग धिंगामस्ती चालली जाते. पण असं न होता ते विशेष या आपल्या ग्राउंडमध्ये म्हणजे या ग्राउंडमध्ये आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी याच ग्राउंडवर आणि ते कार्यक्रम राबवतात, की आमच्या परंपरेतून आमच्या आजोबा-पणजोपासून ही जागा आमची आहे आणि आम्ही इथे कार्यक्रम राबवत आहे. कारण याच्यापुढे या जागेमध्ये कोणाचं अतिक्रमण होऊ नये किंवा कोणी त्याच्यावर अन्याय करू नये, हे सुद्धा ते विशेष दाखवून देतात या कार्यक्रमामध्ये. तसं ही भूमी जी आहे फार पवित्र होऊन गेलेली आहे. इथे आपला अग्री महोत्सव ही कार्यक्रम होतो. कीर्तन प्रवचन, हरिपाठ राबवला जाते. अनेक संत या भूमीवर आलेले आहेत आणि त्याच प्रकारे जे आपल्या परिसरातील सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित देतात आणि मी आमच्या आश्रमातर्फे आणि वारकरी संप्रदायाच्या तर्फे सर्वांना त्यांना एक हार्दिक शुभेच्छा देतो, की त्यांचं उत्तरोत्तर चांगलं जीवन असावं आणि त्यांचा आदर्श तरुणांना लाभावं अशी व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट 15 जून 15 जूनला आपल्या पडगा टोलनाका येथे हिंदू बांधवांसाठी सर्वांना निमंत्रण आहे आपलं, की जे धर्मांतर हा विषय गंभीर झालेला आहे आणि त्याच्यानंतर लव्ह जिहाद या विषयावर खास संत सभा मोठी आयोजित आहे, की त्या कार्यक्रमासाठी संत महात्मे येणार आहेत आणि तुम्ही त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावा. म्हणजे